राम मंदिराची पहिली झलक समोर 22 जानेवारीला अयोध्या नगरीत श्रीराम मंदिराचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याची भव्य दिव्य तयारी सुरू। कडाक्याच्या थंडीमध्ये श्रीराम मंदिराचं 24 तास बांधकाम सुरू। मुख्य 8 इंजिनियरपैकी 5 इंजिनियर्स महाराष्ट्रातले 4500 कामगारांकडून राम जन्मभूमीवर काम सुरू। राम मंदिरामधील अभिषेकाची रूपरेषा निश्चित। 15 ते 22 जानेवारी पर्यंत पूजा आणि विधी होतील। 15 जानेवारीला गर्भगृहामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना। पुण्यामध्ये निधी वाटपावरून शिंदे गट आणि भाजपा अजितदादांवर नाराज। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामं मंजूर केल्याचा आरोप। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 25 सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी निधी देण्याचे आदेश। भाजप आणि शिंदे गटाच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश। जागा वाटपाची विधानं जाहीरपणे नकोत, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही। समसमान जागा वाटपावरील भुजबळांच्या विधानावरून संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या। 4ही पक्षांना समान जागा वाटप व्हावं, वंचितची मागणी। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र, सूत्रावर महाविकास आघाडीचे एकमत। जागा वाटपावर महाविकास आघाडीमध्ये ओढाताण नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। लोकसभेसाठी कोण उमेदवार हवं, दानवे की खैरे? उद्धव ठाकरे यांची संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांना विचारणा। खैरे आणि दानवेंच्या अनुपस्थितीमध्ये बैठक, तर बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंकडे, सूत्रांची माहिती। उमेदवारी मिळाल्यास माझ्या पराभवाचा वचपा काढणार, तर संभाजीनगरच्या जागेचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, खैरेंची प्रतिक्रिया। लोकसभेची सूत्र अमित शहांच्या हाती। मोदी शहा राजनाथ सिंग करणार प्रत्येक मतदारसंघाचा दौरा। लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात। महायुतीच्या खासदार आमदारांसोबत फेब्रुवारीमध्ये करणार महाराष्ट्र दौरा। सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही, मारहाण झाली, जीव गेला तरीही सरकारला मराठा आरक्षण घेणारच, जरांगेंचा सरकारला इशारा। मराठ्यांनो घराबाहेर पडा, मुंबईकडे चला, मनोज जरांगेंचं आवाहन। मुंबईतील आंदोलनाचा मार्ग उद्या देणार अशी माहिती। मागासवर्ग आयोगाची पुढील बैठक 4 जानेवारीला। पुढच्या आठवड्यामध्ये सर्वेक्षणाची चाचणी होण्याची शक्यता। आज मागास वर्गांना ओळखण्यासाठीच्या अंतिम निकषांवर चर्चा। नांदेडमध्ये माजी मंत्री रवींद्र वायकरांच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक। मराठा बांधवांनी देगलूरमध्ये रवींद्र वायकरांचा ताफा अडवला। शरद पवार बच्चू कडूंमध्ये उद्या भेट होण्याची शक्यता। पवार बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाणार, सूत्रांची माहिती। अजितदादांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया, तर अजित पवार त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी, कोल्हेंचा अप्रत्यक्ष टोला।